वरवर जर सांगायचं असेल तर मी सहजपणे सांगू शकतो साधारण 2800 तास 2 वर्षांमध्ये मी या कंटेंट क्रिएशन साठी दिलेले आहेत। आणि हा पॉइंट होता मला असं जिथं वाटलं की मी ही गोष्ट करू शकतो लोकांसाठी, माझ्यासाठी त्याही वेळेस पॉसिबल होतं की मी फुल टाइम कंटेंट क्रिएशन करू शकेल। तसं करण्याऐवजी मी एक लॉंग जर्नी चूज केली। थिंक अँड ग्रो रिच हे बुक वाचलं होतं, त्याच्यामध्ये एका ठिकाणी ते म्हणाले होते की तुमची जी स्वप्न असतात ना ही तुमच्या प्रेयसी सारखी असतात। माझ्या स्वतःमध्ये पण कन्सिस्टन्सीची नेहमीच कमी होती। मला एक गोष्ट सांगा, अशी किती लोक तुम्ही आजूबाजूला बघता ज्या लोकांचं एक वय निघून गेलं आणि तरीही त्यांना कधी कळालं नाही की त्यांना आयुष्यात नेमकं करायचं काय होतं, काय त्यांनी केलं, काय त्यातून मिळवलं। तुम्हाला स्वतःवरती कधीतरी विश्वास ठेवून ती रिस्क घ्यावी लागते, एखाद्या गोष्टीवरती एफर्ट मारत राहणं, झटणं झगडणं हे करण्यात तेव्हाच मजा ज्यावेळेस आपल्याला पूर्ण चित्र स्पष्ट नाहीये। 2 किंवा 3 वर्षांच्या पूर्वी मी ही गोष्ट इमॅजिनही नव्हती केली की मी कधीतरी लोकांसमोर माझे विषय घेऊन युट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून विषय मांडेन आणि त्याला इतक्या लोकांचं प्रेम मिळेल। मित्रांनो, मागच्या 2 वर्षांमध्ये साधारण 800 पेक्षा जास्त शॉर्ट व्हिडिओज आणि जवळपास 80 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज मी आपल्या या युट्यूब चॅनलसाठी आणि इंस्टाग्राम पेजसाठी बनवलेले आहेत। तर या 2 वर्षांच्या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमधून व्ह्यूज, लाईक्स, फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स या पलीकडे मी नेमकं काय मिळवलं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे। तर चला आज मी तुम्हाला ऐकवतो स्वतःचा घेतलेला क्लास। हा व्हिडिओ तुम्हाला काय देऊन जाणार आहे, एक प्रेरणा आणि दिशा की तुमचीही जी काही मोठी स्वप्न आहेत त्यांच्यासाठी कशा पद्धतीने तुम्हाला मेहनत करायची आणि काय आपला नेमका माइंडसेट असला पाहिजे। ज्या वेळेस इनिशियल फेज मध्ये तुम्हाला अपेक्षित असलेलं यश किंवा रिझल्ट्स मिळणार नाहीत त्यावेळेसही आपल्या स्वप्नांवरती कशा पद्धतीने काम करायचं ह्या गोष्टी जर तुम्हाला शिकायच्या असतील ना तर आजचा व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे। बघा, वरवर जर सांगायचं असेल तर मी सहजपणे सांगू शकतो की माझं एक प्रायमरी काम असताना जो आधी माझा बिझनेस होता आणि आता फुल टाइम कॉर्पोरेट जॉब आहे, हे प्रायमरी काम करून झाल्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये साधारण 2800 तास 2 वर्षांमध्ये मी या कंटेंट क्रिएशन साठी दिलेले आहेत। त्यातून माझा आत्मविश्वास वाढला, ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांच्या समोर बोलण्याचं माझं धाडस वाढलं, पब्लिक स्पीकिंग, कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्याची कला माझी सुधारली। या सगळ्या तर वरवरच्या गोष्टी झाल्याच, पण त्या पलीकडे जाऊन ऍज अ कंटेंट क्रिएटर 2 वर्ष काम केल्याच्या नंतर माझ्या आयुष्यामध्ये नेमक्या कुठल्या गोष्टी बदलल्या याची पूर्ण स्टोरी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून बघायला मिळणार आहे। 5 पॉइंट्स मध्ये हा व्हिडिओ असणार आहे। सगळ्यात पहिलं पर्पज म्हणजे उद्देश, त्यानंतर साइड हसल ज्या विषयावरती इंस्टाग्राम असो किंवा युट्यूब वरती खूप वेळेस मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो। तिसरा पॉइंट असणार आहे कन्सिस्टन्सी अँड प्रेझिवरन्स, चौथा पॉइंट असणार आहे प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन आणि 5व्या पॉइंट मध्ये क्लॅरिटी इन लाईफ म्हणजे आयुष्यामध्ये स्पष्टता कशा पद्धतीने तुमचं एखादं ध्येय घेऊन येऊ शकतं यावरती मी बोलणार आहे। यातला प्रत्येक पॉइंट तुम्हाला तुमचं ध्येय आणि तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इन्स्पायर करतील, प्रेरणा देतील। चला सुरुवात करूयात। सगळ्यात पहिली गोष्ट पर्पज म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करण्यापाठीमागचा उद्देश किंवा उद्दिष्ट। ज्यावेळेस मी युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं हा विचार केला होता ना त्यावेळेस असं तर नाही की फक्त बोलता येतं, मी बोलू शकतो म्हणून काहीतरी बोलायचंय। जर मला आपल्या युट्यूब चॅनल वरती 100, 200, 500, 1000 व्हिडिओज जर बनवायचे असतील, एवढ्या लॉंग टर्म साठी जर का त्या कामामध्ये कन्सिस्टंट राहायचं असेल तर असे काही व्हिडिओज वगैरे बनवून तर चालणार नाही। काहीतरी असं पाहिजे जे मी लोकांना देऊ शकेल, तर माझ्यासाठी त्या गोष्टीमध्ये कन्सिस्टंट राहणं सोपं जाईल आणि लोकांना पण त्याच्यातून व्हॅल्यू मिळत राहील। त्यामुळं एखादी गोष्ट कधी करायची, कशा पद्धतीने करायची या प्रश्नांची उत्तरं तर सोपी असतात, पण मुळात ती का करायची, कशासाठी एखाद्या गोष्टीसाठी एफर्ट घ्यायचे आपण हे जेव्हा क्लिअर असतं ना त्यावेळेस पुढचा रस्ता सोपा होतो। आणि पाठीमागची 2 वर्ष कंटेंट क्रिएटर म्हणून ज्या वेळेस मी काम करतोय ना तेव्हा माझं ते पर्पज अजून क्लिअर होत गेलं। मी तुम्हाला सांगू का, ज्या वेळेस एकदम सुरुवातीला मी या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, पर्पज काय, उद्देश काय आहे हे सगळं करण्याच्या पाठीमागचा, युट्यूब चॅनल स्टार्ट करा, त्याच्यावरती व्हिडिओज बनवा वगैरे, का करायचं हे सगळं, तर त्यावेळेस उद्देश माझा असा होता। नॉर्मली आजकाल एवढा अवेअरनेस आपल्या सगळ्यांकडे वाढला की 10वी नंतर काय करायचं, 10वी पर्यंत फिक्सच असतं ना काय करायचं ते, पण त्यानंतर कॉलेजमध्ये पण जायचं आणि कुठल्या फील्डमध्ये वगैरे जायचं, एवढा एक नॉर्मल गायडन्स आपल्या आजूबाजूला कोणी आपल्याला करत असतं, आपले पॅरेंट्स, शिक्षक वगैरे करत असतात। पण त्यानंतर आपली जी मध्यमवर्गीय मराठी मुलं आहेत ना, जेव्हा एखाद्या वेळेस समजा कॉलेज डिग्री पास आउट होऊन एखाद्या नोकरीला लागले, तर नोकरीला लागल्यानंतर साधारण सुरुवातीच्या काळामध्ये सॅलरी वगैरे एक नॉर्मलच असते, म्हणजे ऍव्हरेज लोकांसाठी बोलतोय मी, जे चांगल्या जॉबला वगैरे लागतील त्यांचा विषय आपण थोडासा बाजूला ठेवूयात, पण ज्यांच्यासाठी मी व्हिडिओज बनवतो त्या लोकांविषयी मी सांगतो की एक नॉर्मल सॅलरीवरती जॉब करायला लागतो आणि तिथून कधी कधी आयुष्य अजून अवघड वाटायला लागतं, कारण की आपण जे लिमिटेड पैसे कमवत
असतो ना, त्या पैशांचं बजेटिंग कसं करायचं, ते पैसे खर्च कसे करायचे, त्यातूनच जर काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्या छोट्याशा सॅलरी मधून इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट पण कशा पद्धतीने बाजूला काढायची, हा एक पार्ट झाला की पैसे मॅनेज कसे करायचे. दुसरी गोष्ट, असं तर नाही होत ना की कॉलेजची डिग्री संपली आणि आपलं शिक्षण संपलं, असं आजच्या काळात करून चालणार नाहीये. तर कंटिन्युअसली तुम्हाला शिकत राहायला लागणार आहे, तुम्हाला नवीन स्किल्स अडॉप्ट करत राहायला लागणार आहेत जर का तुम्हाला करिअरमध्ये आणि ओव्हरऑल आयुष्यामध्ये ग्रो करायचं असेल, काहीतरी मोठी गोष्ट करायची असेल तर. पण त्यासाठी पण तर एकदा नोकरीला लागल्याच्या नंतर काय शिकायला पाहिजे, कशा पद्धतीने स्वतःला अपग्रेड करायला पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या करिअर ग्रोथचा प्लॅन बनवायला पाहिजे, काय आपला माइंडसेट असला पाहिजे, याविषयी आपल्या मराठी तरुणांना गाईड करण्यासाठी किंवा सांगण्यासाठी कुणी आहे आजूबाजूला? तुम्हाला आठवतंय किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्यात तरी असं कुणी आहे का? नाहीये, बरोबर. आणि हा पॉइंट होता मला असं जिथं वाटलं की मी ही गोष्ट करू शकतो लोकांसाठी, कारण माझी स्वप्न नेहमीच थोडीशी मोठी होती किंवा स्वतःचा बिझनेस करायचं, स्वतःचं काहीतरी करायचं, याच विचारांमध्ये मी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्यानंतरही कॉन्स्टंटली याच विचारामध्ये होतो, जे की इतक्या सरळ सोप्या मार्गाने होणार पण नव्हतं आणि ते अर्थात माझ्यासोबत पण नाही झालं. मी सुरुवातीला कॉलेज डिग्री नंतर 2-3 वर्ष जॉब केला, मग त्यानंतर बिझनेसचा निर्णय घेतला, 4-4.5 वर्ष तो बिझनेस सक्सेसफुली उभा केला, मग तो परत घरच्यांना हँडओव्हर करून पुन्हा एका कॉर्पोरेट जॉब मध्ये, आणि हे कंटेंट क्रिएशनचं काम स्क्रॅच पासून अगदी 0 पासून स्टार्ट करून तुमच्या समोर जेवढं काही आता चाललंय त्या गोष्टी तशा चाललेल्या आहेत. तर हा सगळा प्रवास मी स्वतः करून आलेलो आहे, त्यामुळे मला या गोष्टीवरती विश्वास होता, जी पण मुलं या सगळ्या सिच्युएशन मधून जात आहेत, ज्यांची स्वप्न मोठी आहेत, त्यांना पण आयुष्यात काहीतरी करायचंय, पण गायडन्स द्यायला कोणी नाहीये, मार्ग दाखवायला कोणी नाहीये, त्या लोकांसाठी मी काहीतरी करू शकतो, त्यांना काहीतरी व्हॅल्यू मी प्रोव्हाइड करू शकतो आपल्या युट्यूब चॅनलवरनं. हा एक उद्देश होता ज्यावेळेस मी युट्यूब चॅनल स्टार्ट केलं तेव्हा. आणि 2 वर्षांच्या पाठीमागच्या काळामध्ये ज्यावेळेस 80 लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज मी आपल्या या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि 800 पेक्षा जास्त व्हिडिओज इंस्टाग्राम आणि युट्यूब शॉर्ट्स वरती बनवलेले आहेत. त्यातून हा उद्देश अजून क्लिअर होत गेला की ही गोष्ट करणं किती इम्पॉर्टंट आहे आणि त्यातून किती लोकांना फायदा होऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट, पर्पज क्लिअर झालं माझं या 2 वर्षांच्या कंटेंट क्रिएशन जर्नीमध्ये. दुसरी गोष्ट, साईड हस्टल. बघा, मी नेहमीच साईड हस्टल या विषयावरती आपल्या इंस्टाग्राम वरती असो किंवा युट्यूब वरती असो बोलत असतो. बरेचसे व्हिडिओज पण तुम्हाला सापडतील. एक जॉब करत असताना साईड हस्टल म्हणून तुम्ही काय करू शकता, कुठल्या स्किल्स तुम्हाला अजून ऍडिशनल इन्कम सोर्स तयार करून देऊ शकतात. पण मी 4-4.5 वर्ष बिझनेस करून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा जॉबला लागलो आणि त्याच्यासोबतच हे कंटेंट क्रिएशनची जर्नी माझी चालू ठेवली. माझ्यासाठी त्याही वेळेस पॉसिबल होतं की मी फुल टाइम कंटेंट क्रिएशन करू शकेन आणि 6 महिने वर्षभराच्या आतमध्ये चांगली ग्रोथ मिळवून एक इन्कम सोर्स त्यातून पण उभा करू शकेन. तसं करण्याऐवजी मी एक लॉंग जर्नी चूज केली आणि हा एक पूर्ण विचार करून घेतलेला निर्णय होता. का ते मी तुम्हाला आता सांगतो. बघा, खूप वेळेस आपण जे मध्यमवर्गीय लोक असतो ना, त्यांची अडचण काय असते, त्यांना जर आयुष्यात काहीतरी मोठं करायचं असेल ना तर 2 गोष्टी त्यांना अडवत असतात. सगळ्यात पहिली गोष्ट, पैसा. त्यांना असं वाटतं की आपल्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी किंवा बिझनेस वगैरे करायचं असेल तर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत किंवा आपल्या घरातली आर्थिक परिस्थिती पण तेवढी सुदृढ नाहीये की आपण अशी कुठली तरी रिस्क घेऊ शकतो फायनान्शियली. त्यामुळे आपल्यासाठी जॉब हाच सेफ ऑप्शन आहे आणि तो आपण केला पाहिजे. या अडचणीमुळे काहीतरी आउट ऑफ द बॉक्स जाऊन करण्याचा प्रयत्न मराठी मुलं आपली जनरली करत नाहीत. आणि दुसरी गोष्ट असते, ज्यावेळेस ते कॉर्पोरेट मध्ये वगैरे जॉब करत असतात तर तिथल्या डेडलाईन्स, मीटिंग्स, बॉस, मॅनेजर, प्रेशर, स्ट्रेस, या सगळ्या गोष्टी करून त्यांना असं वाटतं की आपल्याकडे वेळच उरत नाही, आपण ऑलरेडी घरी येईपर्यंत थकलेलो असतो. या अडचणींमुळे कधी ते त्या बॉक्सच्या बाहेर पडू शकत नाहीत आणि स्वतःचं काहीतरी करू शकत नाही. अशा वेळेस जर का मला कोणाला सांगायचं असेल की या सगळ्या परिस्थितीमध्ये जगून पण आणि या सगळ्या गोष्टी हँडल करून पण एक साईड हसल उभं करता येतं, त्यातून एक पॅरलल इन्कम सोर्स आणि सस्टेनेबल बिझनेस उभा करता येऊ शकतो, तर त्यासाठी आधी मला एका कॉर्पोरेट जॉब मध्ये काम करून तिथल्या मीटिंग्स, डेडलाईन, स्ट्रेस, प्रेशर, मॅनेजर वगैरे या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं होतं, तर माझं लोक ऐकतील. अदरवाईज जर का मी फक्त किनाऱ्यावरती बसून या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला असता तर लोकांनी माझं ऐकायला तरी कशाला पाहिजे. ह्या सगळ्यात प्रमुख करण्यासाठी ही गोष्ट मी ऍज अ साईड हसल स्टार्ट केली. त्या पलीकडे जाऊन अजून 3-4 महत्वाची कारण आहेत जी तुमच्यासाठी पण सेम असू शकतात. सगळ्यात पहिली गोष्ट, सर्वायवलचा प्रश्न मिटला माझा ज्यावेळेस एक जॉब किंवा एक स्टेबल इन्कम सोर्स माझ्याकडे आहे. आणि म्हणून ज्यावेळेस कंटेंट क्रिएशन मी ऍज अ साईड हसल ठेवलं, त्याच्यामध्ये ही गोष्ट ऍक्सेप्ट केली की स्लो अँड स्टेडी ग्रोथ इज ओके फॉर मी. त्यावेळेस एक जॉब करत राहिलो आणि उरलेल्या वेळेमध्ये दररोजचे 2-3 तास आणि वीकेंडचा वेळ या कामासाठी देत राहिलो, जेणेकरून लाईफस्टाईल माझी कॉम्प्रोमाइज नाही झाली. रेग्युलर जे काही उपजीविका भागवण्यासाठी पैसे लागतात ते जॉब मधून मिळत राहिले आणि माझ्या या साईड हसल वाल्या गोष्टीवरती लगेच इन्स्टंटली पैसे कमवायचे आणि आपल्याला आपलं जगणं चालू ठेवायचंय, या गोष्टीचं प्रेशर आलं नाही, जे तुम्हीही करू शकता तुमची स्वप्नांचा पाठलाग करताना किंवा एखादं पॅशन फॉलो करताना. दुसरी गोष्ट, मला माहिती होतं की कंटेंट क्रिएशन ही एक लॉंग टर्म जर्नी आहे. कोणाचाही प्रवास तुम्ही उचलून बघा कंटेंटच्या फील्डमध्ये किंवा डिजिटल स्पेसमध्ये, तर प्रत्येकाचा प्रवास हा साधारण 5 वर्ष 7 वर्ष एवढ्या लॉंग पिरियड साठी स्ट्रगल केल्याच्या नंतर लोकांनी त्यांच्या कामाची दखल घ्यायला स्टार्ट केली किंवा त्याच्यानंतर ते व्हायरल झाले. फार क्वचित लोक असतील ज्यांनी 6 महिन्यात वर्षभराच्या आतमध्ये काहीतरी व्हायरल झाले किंवा ह्याच्यातनं एक इन्कम सोर्स
अचीव करू शकले. या लॉंग पिरियड साठी स्ट्रगल करायचं आहे ही गोष्ट आधीच माइंड मध्ये ठेवून मी करायला स्टार्ट केली होती, त्यामुळेही मी ही गोष्ट साइड हसल म्हणून करायला स्टार्ट केली. तिसरी गोष्ट, बऱ्याचदा आपल्याला माहिती आहे की आपण प्रोक्रॅस्टिनेट करत राहतो गोष्टी. एखादं काम करण्यासाठी माझ्याकडे 30 तास असतील तर ते काम मी 30 तासात करणार आहे, आणि तेच काम करण्यासाठी जर का माझ्याकडे 3 तास असतील तर ते काम मी 3 तासाच्या आतमध्ये पण कंप्लीट करू शकतो. आणि म्हणूनच जेव्हा मला माहिती आहे की रोजचे 2 तास आणि वीकेंडचे 2 दिवस एवढाच वेळ माझ्याकडे कंटेंट क्रिएशन साठी आहे, तर त्या पिरियड मध्येच दर आठवड्याला एक व्हिडिओ आणायचा आहे हे माझ्या माइंड मध्ये फिक्स होतं, आणि तेवढ्या वेळेतच या गोष्टी घडत राहिल्या. आणि चौथी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, एक्सपिरियन्स ऑफ बॅटल्स. आपण जे काही स्ट्रगल करतोय किंवा आपण एखाद्या गोष्टीसाठी जे एफर्ट घेतोय ना, त्याचा अनुभव आपल्याला येणं ही खूप गरजेची गोष्ट असते. आता जेव्हा मी कॉर्पोरेट मध्ये जॉब करतो आणि माझ्या मॅनेजरकडे बॉसकडे सुट्टी मागायला जातो, त्यावेळेस ते नाही म्हणतात ना, तेव्हा मला कळतं की मला पुढची लाईफ कशी हवी, आयुष्यभर मला या परमिशन्सच घ्यायच्यात का, किंवा मला एखाद्या दिवशी काम करण्याची इच्छा नसेल, मूड नसेल, किंवा माझ्या वेळेने मला एखादी गोष्ट करायची असेल आणि वरची मॅनेजमेंट ज्यावेळेस त्या गोष्टीसाठी नाही बोलते, त्यावेळेस आपल्याला रिअलाइज होतं की आपल्याला नेमकं आयुष्यात हवं काय आहे. ज्या वेळेस ट्रॅफिक मध्ये मी माझी एनर्जी, माझा टाइम वेस्ट करत असतो, त्या वेळेस माझी ही इन्स्टिंक्ट स्ट्रॉंग होत जाते की मला माझी लाईफ कशा पद्धतीने हवी आहे पुढे, इथून पुढच्या 2, 3, 4 वर्षाच्या नंतर. म्हणून या सगळ्या कारणांसाठी ही गोष्ट ऍज अ साइड हसल मी स्टार्ट केली होती. आणि तुम्हीही तुमचं एखादं पॅशन, एखादं स्वप्न ऍज अ साइड हसल म्हणून करण्यासाठी या गोष्टी कन्सिडर करू शकता, किंवा हा तुमचा माइंडसेट असू शकतो. पॉइंट नंबर 3, कन्सिस्टन्सी अँड प्रेझिव्हरन्स. काही वर्षांपूर्वी ना मी नेपोलियन हिल यांचं थिंक अँड ग्रो रिच हे बुक वाचलं होतं. त्याच्यामध्ये एका ठिकाणी ते म्हणाले होते की तुमची जी स्वप्न असतात ना, ही तुमच्या प्रेयसी सारखी असतात. ती नेहमी भाव खाणारच आहे, तिला तुम्हाला कन्व्हिन्स करायला लागेल, पटवावं लागेल. स्वप्नांचंही एक्झॅक्टली हेच असतं. ज्या वेळेस तुम्ही एखाद्या स्वप्नाच्या पाठीमागे काम करताय, त्याच्यावरती मेहनत घेताय ना, त्यावेळेस तुम्हाला एका कन्सिडरेबल पिरियड साठी एफर्ट देत राहणं, मेहनत करत राहणं ही गरजेची गोष्ट असते. आणि अशा वेळेस तुमच्या उपयोगी येऊ शकते ती म्हणजे चिकाटी आणि संयम. माझ्या स्वतःमध्ये पण कन्सिस्टन्सीची नेहमीच कमी होती. मला आधी थोडीशी अशी सवय होती की एका गोष्टीवरती जास्त वेळ टिकू शकत नव्हतो मी. मला असं नेहमी काहीतरी नवीन लागायचं, काहीतरी चेंजेस लागायचे. पण ज्यावेळेस मी कंटेंट क्रिएशन करायला लागलो, त्यावेळेस मला ऍक्च्युअली कन्सिस्टन्सीचा आणि प्रेझिव्हरन्सचा अर्थ समजला, आणि ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये येऊ शकली की एखाद्या गोष्टीवरती कन्सिस्टंटली एफर्ट घेत राहायचे. जर का आपल्याला खरंच ती गोष्ट हवी असेल तर, आपल्याला त्या एरियामध्ये काहीतरी कन्सिडरेबल करायचं असेल तर, ती जिद्द, ती चिकाटी, तो संयम आपल्यामध्ये येण्यासाठीही तुम्हाला तुमचं एखादं लॉंग टर्म ध्येय मदत करत असतं. जसं मला कंटेंटने मदत केली पाठीमागच्या 2 वर्षांमध्ये कन्सिस्टंट राहण्यासाठी. अजूनही कन्सिस्टन्सी सोबत मी स्ट्रगल करतोय, जसं याच व्हिडिओच्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. 2 आठवड्यांपासून मी हा व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करत होतो, पण ते थोडंसं डिले होत गेलं. पण अशाच पद्धतीने ज्या वेळेस तुम्ही करता, चुकता, शिकता आणि पुन्हा त्या गोष्टीवरती एफर्ट घ्यायला लागता, मेहनत घ्यायला लागता, याच्यातनं ती कन्सिस्टन्सी बिल्ड होऊ शकते. याच्यातून तुमच्यामध्ये संयम वाढत जातो. हे मला माझ्या कंटेंट क्रिएशन जर्नी मधून कळलं. चौथी अजून एक महत्वाची गोष्ट, ती म्हणजे प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. पाठीमागच्या 3 पॉइंट्स मध्ये मी तुमच्यासोबत माइंडसेट वरती बोललो, किंवा कशा पद्धतीने आपल्याला एखाद्या गोष्टीचा विचार करायचा आहे यावरती बोललो. आता ही सगळी झाली थिंकिंग. पण ज्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल वर्क करायचंय, ज्यावेळेस तुम्हाला रोज एक शॉर्ट व्हिडिओ इंस्टाग्राम वरती आणि युट्यूब शॉर्ट्स वरती पडलाच पाहिजे, आणि दर आठवड्याच्या शेवटी एक लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आला पाहिजे, हे मेक शुअर करायचंय. त्यावेळेस फक्त विचार करून किंवा बोलून तर नाही होणार, त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअल काम करायला लागेल. आणि जर का तुमच्यापैकी कुणीही कधीही कंटेंट क्रिएट करून बघितलं असेल तर तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की त्या कंटेंटची स्क्रिप्ट डेव्हलप करण्यासाठी, ती स्क्रिप्ट फायनलाइज करण्यासाठी, त्याचा रिसर्च आणि डेटा गोळा करण्यासाठी किती वेळ लागतो, मग तो व्हिडिओ शूट करण्यासाठी काय मेहनत लागते, आणि शूट केल्याच्या नंतर एडिट करून फायनली तो लाईव्ह जाईपर्यंत कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती, इंस्टाग्राम वरती किंवा युट्यूब वरती, तोपर्यंतची प्रोसेस ही किती एफर्ट मागते किंवा त्याच्यामध्ये किती टाइम कन्झ्युमिंग आहे हे करून बघितल्यानंतरच कळतं. म्हणूनच या ठिकाणी रोल प्ले करू शकते ती म्हणजे प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन. ही गोष्ट माझ्यामध्ये आधीही मिसिंग होती की एखादी गोष्ट प्लॅन करणं, कंटिन्युअसली ती एक्झिक्यूट करण्यासाठी एफर्ट घेत राहणं, तो टाइम मॅनेज करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी मलाही आधी अशक्य वाटायच्या. ज्यावेळेस मी कंटेंट स्टार्ट केलं की खरंच होऊ शकतं का असं. पण पाठीमागच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक दिवसाचा शॉर्ट व्हिडिओचं कंटेंट प्लॅन करणं, वीकेंडच्या पण या सगळ्या लॉंग व्हिडिओचं कंटेंट प्लॅन करणं, त्याच्यासाठी रिसर्च, डेटा गोळा करणं, ती स्क्रिप्ट फायनलाइज करणं, मग ती शूटिंग करणं आणि एडिटिंग वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी करून तो व्हिडिओ ऑन टाइम आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करताना मला कळलं की प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन हा कुठल्याही गोष्टीचा किती इम्पॉर्टंट पार्ट असू शकतो. आणि आयुष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही वन मॅन ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा कधीतरी प्रयत्न करताना, ती गोष्ट तुम्हाला जेवढं शिकवू शकते तेवढा एखादा MBA कोर्स पण नाही शिकवू शकत. बाकीच्या पुस्तकांमध्ये किंवा थेरोटिकली तुम्हाला कुठेच नाही शिकता येणार. जे प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन असतं ते तुम्ही करून बघितल्याच्या नंतर तुमच्यामध्ये ती स्ट्रेंथ डेव्हलप होत जाते, जी मला असं वाटतं पाठीमागच्या 2 वर्षामध्ये माझ्या आयुष्यामध्ये प्लॅनिंग अँड एक्झिक्युशन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट मला माझ्या कंटेंट क्रिएशन जर्नीने शिकवला. आणि त्याच्यातूनच माझ्या लाईफ मधले अदर ऍस्पेक्ट्स पण जे आहेत
त्याच्यामध्ये पण मी प्लॅन अँड एक्झिक्यूट करायला शिकलो गोष्टी, जे तुम्ही सुद्धा करू शकता ज्यावेळेस तुम्ही तुमच्या एखाद्या लॉंग टर्म ध्येयाचा पाठलाग करताय. 5वी आणि मला असं वाटतं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टींपैकी एक, क्लॅरिटी इन लाईफ. आयुष्यामध्ये स्पष्टता येणं. मला एक गोष्ट सांगा, अशी किती लोक तुम्ही आजूबाजूला बघता ज्या लोकांचं एक वय निघून गेलं किंवा ते रिटायर झाले ते जे काही करत असतील आणि तरीही त्यांना कधी कळालं नाही की त्यांना आयुष्यात नेमकं करायचं काय होतं, काय त्यांनी केलं, काय त्यातून मिळवलं. पूर्ण आयुष्य सरत येतं तरीही लोकांना कळत नाही. पण मग ती स्पष्टता येणार कशी? ती कुणीतरी तुम्हाला आणून देणार आहे का? तर नाही देणार आहे. ती स्पष्टता येण्यासाठी, एखाद्या गोष्टीवरती तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी एक स्ट्रगल करावं लागतं. तुम्हाला स्वतःवरती कधीतरी विश्वास ठेवून ती रिस्क घ्यावी लागते आणि त्याच्यातूनच क्लिअरिटी मिळत जाते. लहानपणी माझी एक इच्छा होती की मला कोणीतरी बोलण्यासाठी पैसे दिले तर काय होईल. आता ही इच्छा माझी पूर्ण कशी होणार हे मला तेव्हाही माहिती नव्हतं किंवा आयुष्यातली बरीच वर्ष मला माहिती नव्हतं की ही गोष्ट एक्झिक्यूट कशी होणार नेमकी. ज्यावेळेस मी कंटेंट क्रिएट करायला स्टार्ट केलं त्यावेळेस मला ही गोष्ट रिअलाइज झाली की बोलण्यासाठी पण पैसे मिळू शकतात आणि इनफॅक्ट अदर कुठल्याही कामापेक्षा जास्त मिळू शकतात. सो कुठल्याही बाबतीमध्ये आयुष्यामध्ये स्पष्टता येण्यासाठी आधी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागते आणि मग प्रत्येक तुम्ही जसं पुढचं पाऊल टाकतात त्या प्रत्येक टाकलेल्या पावलासोबत तुमच्या आयुष्यामध्ये स्पष्टता येत जाते की आपल्याला नेमकं काय करायचं आहे आयुष्यामध्ये. जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की मला माझी लाईफ कशी हवी आहे पुढची, त्याच ट्रॅफिक मध्ये अडकायचंय का, मला माझ्याच आयुष्यामध्ये सुट्ट्या कधी घ्यायच्यात, कधी मला ब्रेक पाहिजे, ह्याच्यासाठी रिक्वेस्टच आयुष्यभर करायच्यात का, माझं एखादं फंक्शन असेल, घरी एखादी महत्वाची गोष्ट असेल तर त्याचीही परमिशन मी मॅनेजर कडून घ्यायची का, अशा पद्धतीचं आयुष्य मला पुढचे 20-30 वर्ष जगायचंय का. हे क्लिअर होण्यासाठी तुम्हाला त्या परिस्थितीतून जावं लागतं. मला असं वाटतं त्या गोष्टीमधला सस्पेन्स, थ्रिल किंवा जो प्रवास आपल्याला त्या गोष्टीसाठी करायचा असतो ना तो इम्पॉर्टंट असतो. एखाद्या गोष्टीवरती एफर्ट मारत राहणं, मेहनत करत राहणं, झटणं, झगडणं हे करण्यात तेव्हाच मजा ज्यावेळेस आपल्याला पूर्ण चित्र स्पष्ट नाहीये. हळूहळू ज्यावेळेस एक एक गोष्ट आयुष्यामध्ये स्पष्ट होत जाते, ते जे उलगडणं असतं ना त्याच्यामध्ये खरी मजा असते. हे ज्यावेळेस मी आता कंटेंट क्रिएट करतोय 2 वर्षापासून एक एक सब्जेक्ट घेऊन पुढे जातोय हळूहळू त्यावेळेस माझ्या या गोष्टी लक्षात यायला लागलेल्या आहेत. तुमच्यासोबतही ज्यावेळेस तुम्ही एखादा पॅशन फॉलो करायला लागाल आणि लॉंग टर्म साठी एखाद्या गोष्टीवरती एफर्ट घेत राहाल ना त्यावेळेस तुम्हाला त्याच्यातला इंटरेस्ट वाढत जाईल किंवा एकतर ही गोष्ट पण कळेल की आपल्यासाठी ती गोष्ट बनलेली आहे किंवा नाही. अशा पद्धतीने लाईफमध्ये क्लॅरिटी येण्यासाठी किंवा स्पष्टता येण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमचं एखादं ध्येय फॉलो करत राहणं ही फार गरजेची गोष्ट आहे, जे मला माझ्या कंटेंट क्रिएशन जर्नीने शिकवलं. बरं, बाय द वे तुम्ही आपल्या चॅनलवरचा लास्ट व्हिडिओ बघितलात का? 1 वर्ष ज्यावेळेस माझ्या कंटेंट जर्नीला पूर्ण झालं होतं तेव्हाही मी हे सांगितलं होतं की मी हे युट्यूब चॅनल 1 वर्षामध्ये ऑपरेट कशा पद्धतीने केलं. तो पण एक खूप युजफुल व्हिडिओ आहे. माझ्याकडनं तो डिलीट झाला होता त्यामुळे मी रिअपलोड केला, कारण इतकं व्हॅल्युएबल आणि इम्पॉर्टंट कंटेंट चॅनलवरती असणं गरजेचं होतं. तोही जर का व्हिडिओ तुम्ही अजून बघितला नसेल ना तर या व्हिडिओच्या नंतर तो व्हिडिओ बघा. तुम्हाला कम्प्लीट पिक्चर क्लिअर होईल की तुमच्याही ध्येयासाठी जर का तुम्हाला फॉलोअप करायचं असेल आणि त्याच्यावरती काम करायचं असेल तर कशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि या व्हिडिओमधून तुम्हाला ही प्रेरणा मिळाली असेल की आपली स्वप्न जपणं, जगणं, त्याच्यासाठी झगडणं का गरजेचं आहे. भलेही तुम्हाला अपेक्षित रिझल्ट सुरुवातीला दिसणार नाही तरीही त्या स्वप्नासाठी तुम्हाला कशा पद्धतीने झगडायचं आणि का झगडायचं सगळ्यात पहिली गोष्ट हे समजावून सांगण्याचा माझा उद्देश होता या दोनही व्हिडिओच्या माध्यमातून. 2 वर्ष पूर्ण झालेत आपल्या कंटेंट क्रिएशन जर्नीला. युट्यूब वरती साधारण 6000 सबस्क्रायबर्स आणि इंस्टाग्राम वरती आजच्या तारखेमध्ये 48,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स आपल्याकडे आहेत. एवढे सगळे लोक हे कंटेंट बघतात, ऐकतात आणि त्यासाठी मी खरंच त्यांचा ऋणी आहे. कारण 2 किंवा 3 वर्षांच्या पूर्वी मी ही गोष्ट इमॅजिनही नव्हती केली की मी कधीतरी लोकांसमोर माझे विषय घेऊन युट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून विषय मांडेन आणि त्याला इतक्या लोकांचं प्रेम मिळेल, इतक्या लोकांचा सपोर्ट मिळेल. आणि ही खरंच एक खूप ग्रेट फिलिंग आहे ज्यावेळेस कुणीतरी कमेंट मध्ये सांगतं किंवा मेसेज करून सांगतं की दादा तुझ्या या व्हिडिओचा मला खूप उपयोग झाला किंवा त्याच्यातनं काहीतरी शिकायला मिळालं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते जी एखाद्या कंटेंट क्रिएटरला हवी असते. बाकी फॉलोअर्स, लाईक्स आणि त्यातून जो काही मॉनिटरी बेनिफिट मिळतील, पैसा वगैरे मिळेल हे तर बाय प्रोडक्ट असतं, ते मिळणारच असतं ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीसाठी खूप मनापासून मेहनत करतोय त्यावेळेस. अजून जर का तुमचे काही सजेशन्स असतील की आपल्या व्हिडिओज मध्ये काही बदल व्हायला पाहिजेत, कशा पद्धतीने व्हिडिओज आले पाहिजेत, कुठल्या विषयांवरती विशेषतः व्हिडिओज आले पाहिजेत, याविषयी तुमचे जर का काही सजेशन्स असतील ना तर मला कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा. तुमच्या प्रश्नांवरती पण व्हिडिओज मी बनवत राहीन. हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या अशा सगळ्या मित्रांसोबत व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा ज्यांच्या आयुष्यातली स्वप्न मोठी आहेत पण त्यांना माहिती नाही कशा पद्धतीने ते फॉलो करायचे आणि ज्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी वगैरे या गोष्टींचा अभाव आहे. या व्हिडिओमधून त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि आपल्या सगळ्यांची स्वप्न पूर्ण होऊ शकतील. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपण पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली आणि आपल्या सगळ्या माणसांची काळजी घ्या. दिस इज सूरज तेटे सायनिंग ऑफ.